बहती हवाओं के जैसे है इरादे, उड़ते परिंदों से सीखी है जो बातें, अनजानी राहों पे कोई मैं चला, मैं सफर में हूँ खोया नहीं, मैं सफर। चांगला मला हॅलो, परत एकदा माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, मी आज दिसते की नाही भारी, आणि हा माझ्या फ्रेंड्स. हां, तर तुम्ही माझे मागचे व्लॉग बघितलेच असेल, आणि नसेल बघितलं तर लगेच जाऊन बघा. आणि ह्यावेळीचा व्लॉग काहीतरी वेगळा असणार आहे, कारण मी चालले माथेरानला माझ्या फ्रेंड्ससोबत. आमचा किती जणींचा पट होता का? टोटल 10 जणी होतो. नाही गं, पट आमच्या वर्गाचा. टोटल का होता? 56 काहीतरी होता असू दे. ऍक्टिंग. हा, तर मग असेल 60 धरू आपण. त्या 60 मधून आमच्या ग्रुपमध्ये असतील 30-40 जणी, आणि त्याच्यातून पण आम्ही त्याच्यातून पण निवडल्या नाही, येणार होत्या 8 जणी. त्या 8 मधून आम्ही 7 जणी झालो, आणि 7 जणी झालो, आणि सकाळी एकीने दगा दिला, त्यामुळे आता झालं 6 जणी. हा, आणि मी आता तुम्हाला माझ्या फ्रेंड्सची ओळख करून देते. ही आहे गौरी, ही आहे हर्षदा, आणि ही आहे प्राची. ही खूप छान केक बनवते. मी तिचा इन्स्टा आयडी मेन्शन करेन डिस्क्रिप्शन मध्ये. थांबा लुक बघा. हा, तर मग तिला फॉलो करा, आणि जर तुम्ही पनवेल साईडचे असाल तर ऑर्डर नक्की करा. आणि ही हर्षदा जी मेहंदी आर्टिस्ट आहे, तिचा पण मी एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह से. आयडी मेन्शन करेन डिस्क्रिप्शन मध्ये, तिला पण फॉलो करा. मी पण मेहंदी आर्टिस्ट नाही गेली, तिला पण नक्कीच ऑर्डर्स द्या. ब्रायडल मेहंदीचा अकाउंट डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन, मला पण फॉलो करा, आणि तुमचा डे स्पेशल बनवा, आम्हाला ऑर्डर देऊ. ओके, सो आपण आता पुढे जाऊयात, आणि अजून 2 जणी आहेत, त्यांना पिकअप करायचं आहे, आणि मग निघू. ही आहे साक्षी, आणि हे धनश्री. आणि या महाशयांची ओळख दिलीच तुम्हाला करून. आमच्याकडे फिरवते. चल 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 चल. गणपती बाप्पा मोरया. सकाळी कोणच काही खाऊन नव्हतं आला, आता सगळ्यांना भुका लागल्यात, तर सगळ्यांनी आता खाऊन घेतो. मग पुढे जाऊन नाश्ता करू, आणि मग जाऊ माथेरानला. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा सगळ्यांनी, आणि आम्ही खाऊन घेतो. आता आम्ही जराशा इथे थांबलोत फोटो काढायला. तिथे ऑलरेडी फोटोशूट झालाय पोरींचा, आणि मग फोटो वगैरे काढू, आणि मग निघू इथून. मी तुम्हाला पूर्ण आमचा बजेट प्लॅन सांगेन याच्यामध्ये. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. ए या, चला आता पटकन. आम्ही शायनिंग मारा, थांबा आता जरासा व्ह्यू येऊ द्या तिकडे. तर आता आमचा फोटोशूट वगैरे झालाय, आणि आम्ही जिथे नाश्ता करायला आलेलो तो बंद आहे. बघ नस्पती फोन हालतोय, नाही तर हा ना, मला पण डोळ्यांनी बघू देतो. ती बघू शकताय तुम्ही, आणि त्यात आम्ही आज संडे ठरवून आलेलो, बेकार गर्दी आहे.
हा तर ट्रॅफिक होती खूप, गाडी नाही जाऊ शकत. तुम्ही बघू शकता एवढी मोठी लाईन लागले, त्यामुळं आता आम्ही चालत चालत चाललोय. काही संडेला येऊ नका तुम्ही. तर आता आम्ही एंट्री केलेली आहे. वेलकम टू माथेरान. हा फायनली आम्ही माथेरानमध्ये पोचलेलो आहोत. पण ट्रेनचे तिकीट काढायला खूप गर्दी आहे. काय बोलते प्राची? आणि एक पर्सनला 4च तिकीटं भेटेल आणि यांच्या 80 सीटची लिमिट आहे. त्याच्यामध्ये पण आम्हाला तिकीटं भेटतील का नाही ह्याची गॅरंटी नाही, तरी पण आम्ही लाईनला उभे आहेत. भेटू दे बस. तिकीटं भेटली आम्हाला फायनली. आम्हाला वाटलेलं आता आमचा नंबर येत आहे तर तिकीटं जात आहेत की काय, बट नाही, तिकीटं भेटली. आता ट्रेन कुठं लागते बघूयात आणि मग तसं जाऊया ट्रेननी. तुम्हाला ट्रेनचा व्ह्यू पण दाखवेल. हां तर आम्ही ट्रेनची तिकीटं घेतली आणि आता ट्रेनसाठी थांबलो. पर पर्सन कितीला पडला का तिकीट? तिकीट कितीला पडला पर पर्सन? नाही 55 का 95 समथिंग. आपण सेकंड क्लास काढले, फर्स्ट क्लास नाही काढला. हां फर्स्ट क्लासला 95 आणि सेकंड क्लासला 55 रुपीज आहे. हां तर आम्ही सेकंड क्लास काढले. जायचं डेस्टिनेशन आपलं तेच आहे, त्यामुळे एवढा काय फरक नाही पडणार आहे. पर्यंतच खर्च आहे, म्हणजे 1000च्या आतपर्यंत ते जाऊ दे, व्ह्यू दाखव व्ह्यू. तर जास्तीत जास्त 1000च्या आतपर्यंतच होतो माथेरानची ट्रिप तुमची रिटर्न. सो तुम्हाला व्ह्यू दाखवते. सो फायनली गाईज आमची ट्रेन आलेली आहे. ट्रेनचे पॅसेंजर बघा. तर आता ट्रेन निघेल आणि इथे तुम्ही ट्रेनची तिकीट. अरे कहना क्या चाहते हो? हां ट्रेनची तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला तिकीटवरती तुम्हाला तुमचा डब्बा बघावा लागेल आणि मग त्याच्यानंतर त्या तिकीटवर पण तुमच्या सीट नंबर लिहिलेला असतील, तिथेच जाऊन बसायचं आहे तुम्हाला. आणि त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम होत नाही बसायला. हो तर त्यामुळे तुम्हाला तुमची सीट मिळून जाते आणि आरामात बसता येतं. तर येस फक्त थम्सअपच करता येतो, आम्हाला हागायला जाता येत नाही. ते फक्त तिला येतं जाता दाखवती कोण. हीच ती आगरी. पकड. सो आपण मॅगीचा रिव्ह्यू घेऊया. चांगली आहे. काय मॅगीची प्राइस? 14 रुपयाची मॅगी. हां फक्त नॉर्मल मॅगी 60 रुपयाला आहे आणि वडापाव 20 रुपयाला आहे. आणि आम्ही आहोत जय गणेश रेस्टॉरंटच्या बाहेर. इथे माथेरानला एंट्री करतो ना आपण आतमध्ये का तिथूनच समोरच आहे हा. तर खूप चालून झाल्यानंतर आता आम्हाला एक पॉइंट दिसला जो आहे खंडाळा पॉइंट. खंडाळाचा प्रकारे आम्ही अर्ध्या रस्त्यामधून रिटर्न आलेलो आहोत. कॅन्सल. तुम्ही जर तुम्हाला धुकाच बघायचा असेल तर मग तुम्ही जाऊ शकता, नाहीतर मग नका येऊ. दमलो एवढ्यात तरी एवढं चाललो पण नाही अजून, खूप चालायचं आहे.
हां सो जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे जा, नाहीतर धुका काय सगळीकडेच आहे धुका. सँडिक्सची या मागवली जाम भारी वाटते. बघू शकता इथे शार्लट लेक, इको पॉइंट, हनीमून पॉइंट, लुईजा पॉइंट. तुम्ही कुठला पॉइंट बघायला चाललात? इको पॉइंट. नाही नाही हर्षदा, कुठला पॉइंट बघायला चालले? समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो. तर आता मी आतमध्ये आलोत आणि जाम सन्नाटा आहे. हे बघा जाम सन्नाटा, जसं काही कोणच नाही, फक्त आम्ही. पण मस्त वाटतंय, म्हणजे काय तुम्हाला सांगू, हा एक्सपिरियन्स बेस्ट आहे. लेक पॉइंट बघू शकता तुम्ही, लेक ही बघा लेक. मेरी एक फ्रेंड है जिसने ना स्टोरी डाली थी. ही इथे लेक आहे पण, आणि इथे दिसत नाही कारण की खूप सारा धुका आला, इथे खूप सारा. आता लेक साईडला बसलो आम्ही, जराशे जाम दमलो. चाललो तर कणभर पण नाही, चाललो तर कणभर पण नाही, तरी पण पाय मोकळे करतोय. पाऊस येतोय आणि आता पाऊस आलाय. आता इथे मंदिर आहे, तर मग मंदिरात पाय पडायला आला आम्ही. शिवाय गौरी वदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय. तर आम्ही हा लॉर्ड पॉइंटला आलो. बघू शकता तुम्ही लॉर्ड पॉइंटचा व्ह्यू. दर्शन घेतले आणि मग इथे आलो. जाम भारी. ए घ्या. मी पण खाऊन घेते, मला ते खायचंय. ते हे स्टार फ्रूट ते खायचंय. बघू ट्रेनचं तिकीट मिळतं का, मग जाऊ ट्रेननी. तिथून आपण सुरुवात केली तिकडच, आणि मग तिथून जाऊ पेबला. आम्हाला ट्रेन काही मिळाली नाही, खूप लेट होते, म्हणून आम्ही आता पायी पायी जायचंच ठरवलं आहे. बघू शकता आमची हालत काय झाले. गाईज, आम्ही 15 मिनिटांमध्ये पोहोचलेलो आहे अमन लॉन्चच्या इथून माथेरानच्या टॉप पर्यंत. जिथून सुरुवात केलेली नाही, अमन लॉन्च पर्यंत पोहोचलेलो आहे माथेरान मधून. ओके, तुम्हाला बाय करायचं माथेरानला? आम्ही बाय करायचंय, परत यायचा प्लॅन करत नाहीये, कारण खूप गर्दी होती. आम्ही कंटाळलो चालून. बाकी नेचर सगळा ओके आहे. चांगला मला. बघू शकता तुम्ही, रश, जाम रश आहे संडेला. आणि आम्ही आता निघालोत माथेरानमधून. उतारू बघा आमची. तर झाला, फिरलो आम्ही माथेरान. आणि आमचं हे खूप चांगलं झालेलं आहे. आम्ही सगळे खुश आहोत आमच्या अवतारावर. मेरी अरे मी फ्रंटचं काय केलं?
घेतलाय ना, थांब जाऊ दे हळूहळू पुढं गाडी. तर तुम्ही बघितलाच संडेला किती रश असतो. बस परत माथेरानला यायचंय. हो हो तुमसे ना हो पाएगा. उतरलो आम्ही खाली. तुम्ही बघितली किती रश होती. आणि बस आता आम्ही गाडीत बसलो आणि आता निघालो. तर मग हे पेबला जायचंय. हो पेबला जायचंय. आपण जी पेबला जायचा जिने आम्हाला सजेस्ट केलं तिला विचारू. प्राची पेबला जायचंय. जाऊ शकतो आपण, पण तुम्ही बोलले ना हिला ब्लॉग मधून कॅन्सल कर. तुमची चालायची कॅपॅसिटी असेल तर चला. अरे नाही. हा तर तुम्ही आता आमचा अवतार बघतायच आहेत. सगळ्या कंटाळ्यात आता सगळ्यांना असं झालंय कधी एकदाशी घरी जातोय. बट येस फायनली आम्ही ठरवलेलं की काय पण होऊ देत, जेवढे येतील तेवढे येतील पण जाऊच. आणि आम्ही गेलो. भले एवढा एन्जॉय नाही केला बट केला. बट आता आत्तापासून निदान आमच्या प्लॅन करायची आम्ही हे असू की हा एवढे तरी असतील ना बस आहे. त्यामुळं आता आम्ही नेक्स्ट प्लॅन पण करू. नेक्स्ट ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटतील. आणि आता आम्ही चाललो घरी. आणि आता तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे माझा ब्लॉग पूर्ण बघितलाय त्यासाठी थँक्यू. आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आज के लिए इतना ही. बाय बाय.